ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, तुळशीमाळ गाळा गोपीचंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. बघा, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पुण्य जगी. तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. आज आपल्या श्री गणरायाच्या आणि श्री गुरु दत्तात्रयाच्या पवित्र अशा या मंदिरामध्ये आणि श्री भैरवनाथाच्या हनुमंतरायाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये हा नामयज्ञ सोहळा संपन्न होत आहे. खर तर भाग्यवंता घरी भजन कीर्तन. आणि तुम्ही किती जरी योगायोग जरी केला, किती जरी तुम्ही आपण धडपड केली, आणि मला हे मंगलमय सोहळा, हा ज्ञानयज्ञ सोहळा, हा ग्रंथराज पारायण सोहळा निर्माण करायचा आहे, उपस्थित राहायचा आहे. पण खरं ते तुमच्या संचितामध्ये, तुमच्या प्रारब्धामध्ये ज्यांच्या असेल त्यांनाच ते मिळू शकतं. आणि म्हणून आपलं प्रारब्ध, आपलं संचित आपल्या या भूमीचं. कारण खरं तर भूमी पुण्य आणि पावन कधी होती तर फक्त नामयज्ञानं होती. मग ती जर नामयज्ञानं पावन होत असेल आणि देवाला काय आवडतंय तेवढं आपल्याला समजलं की आपला कार्यभाग संपन्न झाला, जीवनाचा कार्यभाग संपन्न झाला. कारण जन्म ते मृत्यू हा जो कालखंड आहे, त्या जन्माला आल्यापासून ते आपल्या मृत्यूपर्यंतची जो कालावधी आहे त्याला जीवन म्हणतात. आणि मग हे जीवन सार्थकी लावायचं असेल तर अगदी आपल्या ग्रंथामध्येच प्रत्येक जर ग्रंथाचा अभ्यास केला, मग तो सार्थ आमचा आपला ज्ञानेश्वरी असू द्या, जगद्गुरु तुकोबरायांची आमची गाथा असू द्या, किंवा आपला चाललेला हा श्री गुरु ग्रंथराज पारायण सोहळा असू द्या, गुरुचरित्र पारायण सोहळा असू द्या, यातून आपल्याला ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग ह्या दिशा दिलेल्या आहेत. आणि या त्रिकुटावरती, या त्रिवेणी संगमावरती, नाही का, प्रयाग तीर्थक्षेत्र म्हटलं तरी वावगं ठरू नये असा हा आपला ग्रंथ आहे. आणि म्हणून सर्व जीवन आपलं हे कर्मावर आधारित आहे. आणि कर्मावर आधारित असताना मी काय म्हणतो, काही जण मग देवदेव देवदेव करतात आणि मला त्यामध्ये फलप्राप्ती होत नाही. म्हणजे आचरणामध्ये ज्या वेळेला तुमची कर्मभक्ती श्रेष्ठ असते, कारण कर्म दाता हा आपला शनी आहे. आपण म्हणतो माझ्या मागे शनी लागली का काय, साडेसाती लागली का काय, मला असं का होत नाही. तर त्यावेळेला तुम्ही आपल्या जीवनामध्ये कसं वागता, कसं बोलता, कसं आचरण करता, एकमेकाशी कशा पद्धतीने वागणूक देता, तुमच्या हातून घडणारे सत्कार्य काय आहे, नाही का. आणि मग अशा पद्धतीनं ज्या वेळेला तुमच्या जीवनाची कालमर्यादा किंवा काम करण्याची पद्धत, राहणीमानाची पद्धत कशा पद्धतीनं आहे, त्याच्याबरोबर कर्म हा शब्द आहे. देव एक वेळ माफ करेल आपल्याला, भैरोबा माफ करेल एखादी चूक घडली, माझा गुरु दत्तात्रय माफ करते, पण कर्म आपल्याला कधी माफ करत नाही. आणि कर्मानुसार फलप्राप्ती असते. आणि मग कर्मापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी आपल्याला ज्ञानसाधना हवी, भक्ती साधना हवी. आणि मग ही ज्ञानसाधना आणि भक्ती साधना निर्माण करण्याचं एकमेव साधन म्हणजे आपले हे ग्रंथ आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून आज आपण प्रवचन रूपी सेवेसाठी अभंग निवडताना नाथ महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगताना
देवाला काय आवडतं याच्याशी फोकस करा. आपल्याला काय आवडते याच्याशी तुम्ही फोकस करू नका. आवड आहे देवाची, त्याला कोणता प्रकार आवडतो, त्याला काय आवडतंय लक्षात घ्या. पण देवाच्या आवडीचा आपण ज्या वेळेला करू, एखादा समजा घरी आपण नैवेद्य करत असतो तर आपण आपल्या आवडीचा करतो, मला कोणता पदार्थ आवडतो. पण देवाला काय आवडतंय हे माझ्या फक्त संतांना कळतं. आणि म्हणून संतांनी घालून दिलेले जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयावरती तुमचा आमचा नितांत विश्वास आणि श्रद्धा असायला हवी. आणि मग असं असणारं संतांचं वाङ्मय माझ्या महाराष्ट्राच्या पुण्याने पावनभूमीमध्ये निर्माण झालं, हे तुमचं आमचं खऱ्या अर्थानं पुण्य म्हणावं लागेल, भाग्य म्हणावं लागेल, प्रारब्ध म्हणावं लागेल. मग अशा पुण्याने पावन क्षेत्री आपण जन्माला आलो. मग असा देव जो वेदांना सुद्धा कळला नाही तो माझ्या संतांना कळला. म्हणून म्हटलं जातं वेदांनाही नाही कळला अंतपार्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर सा प्रगटला सा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. जो वेदांना काढला लक्षात घ्या. आणि मग तो सहज आणि सुलभ माझ्या संतांना ज्ञान साधनेनं, नाम साधनेनं, भक्ती साधनेनं तो समजला. म्हणून आमचा संतांच्या विश्वास पाहिजे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्याच्या आवडी आहेत नाही का, मग त्या आवडीचा जर आपण विचार केला तर सहज बऱ्याच ठिकाणी आम्ही दृष्टांत देताना सांगत असतो की आपल्या एखादा लहान मुलगा, 3 मुलं असावी तर एखाद्या मातेला, मग तिने पण रडावीत. एक 5-6 वर्षाचा मुलगा आहे, त्याला एक 10 रुपये दिलं की ती दुकानात जातो नाही का. एखादं 2-3 वर्ष 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याला खाऊ दिला ते राहतो. पण एखादं 1-2 वर्षाचं बाळ असेल, लहान असेल, तर ते म्हणतो आई मला पैसे नको, मला खाऊ पण नको, मला दूध पाहिजे नाही का. आईला वाटावं की माझा बाब्या माझ्याशिवाय राहत नाही. मग मोठा झाला तरी आईचा विश्वास त्या बाब्यावरती असतो नाही का. तरी सुद्धा त्या बाब्याचे पप्पा सांगत असतात तू जास्त विश्वास ठेवू नकोस, बाब्या मोठा झाल्यावर. नाही नाही माझा बाब्या माझ्याशिवाय राहत नाही. हा बाब्यानं पण सारखं आई 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 रानात आला, आई कुठं शेतातनं, कुठनं अगदी परगावातनं आलं, बाजारात आलं, कुठून आलं तर आई 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 म्हणावं. आणि मग लग्न झाल्यानंतर एके दिवशी आईनं काय करावं, 7-8 दिवसांत आईनं स्वयंपाकाचं ताट कुठनं तर बाब्या बाहेरनं पळत आला आणि आई मला वाढ, स्वयंपाकाचं ताट वाढावं आणि पहिला घास खावावं, वरण लागावं. बाब्याला म्हणावं आई हे दररोजच वरण माझं झालंय, मरण हेच का तुझं धोरण, कसली म्हणायची. आता आईच्या काळजाला लागलं, आईनं म्हणावं अरे बाब्या खरं सांगू कधी असं बोलला नाहीस रे, आज माझ्या मनाला लागलं. पण बाब्या तुला जे स्वयंपाक वाढलाय, जे वरण वाढलंय ते तुझ्या बायकोनं बनवलंय. बाब्या म्हणतो आई पाताळ नेताळ आहे, चौदार आहे ना लक्षात घ्या. म्हणजे आपल्या जीवाच्या आवडी वयपरत्वे बदलत असतात. पत्नीच्या आठवत आईचा विसर. बघा, पत्नीच्या आठवत आईचा विसर, देव तर बाजूलाच आहे. मग देव आठवण्यासाठी नाही का, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. तो आपलासा होण्यासाठी नाही का, त्याच्या प्रती आपला दृढ अशा पद्धतीचा नाही का श्रद्धा निर्माण होण्यासाठी, भक्ती निर्माण होण्यासाठी, साधना निर्माण होण्यासाठी याची गरज आहे. आज जे तुम्ही मांडून ठेवलेलं आहे, मुंबईवरून इथपर्यंत आलेलं आहे नाही का. पण बारकाईने जर अभ्यास केला तुम्ही तर या कलियुगामध्ये कर्माला महत्व देत असताना तुम्हाला लक्षात येत असत जगद्गुरु तुकोबारायला त्रास झाला, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला. हे अलीकडचं आहे. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना त्रास झाला, पण त्यांना देणारा त्रास कोण होता, आपलीच होती.
पहिल्यांदा राजांना आपल्या लोकांचा बंदोबस्त करावा लागला आणि मग शत्रूचा बंदोबस्त करावा लागला. तसं भक्ती संप्रदाय असू द्या किंवा शक्ती संप्रदाय असू द्या, दोन्ही संप्रदाय एकत्र आपण घेत असताना खऱ्या अर्थानं कुठंतरी बंदोबस्त हा करावा लागतो किंवा आपल्या लोकांना समजून सांगायला लागतं. आपले लोकच त्यामध्ये आडवे येत असतात. लक्षात घ्या. मग आपलं हे असणार आपला संप्रदाय हा भागवत संप्रदाय, हे गुरुचरित्र पारायण सोहळा आहे. आणि मग अशा पद्धतीचा असणारा आपलाच सोहळा आपल्याला कुठंतरी वाटत असतो की कशासाठी हे मांडले नाही का. परंतु बाबा रे, आज मी तर म्हणेन जुन्या काळी इतकी सोशल मीडिया आज फास्ट झालेलं आहे. मी परवा बघितलं तुमच्या कोपरखेऱ्याने या ठिकाणी जो ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निर्माण झाला, लाखो लोक तिथं त्या ठिकाणी उपस्थित राहत होती, हजारो पंक्ती त्या ठिकाणी उठत होत्या. म्हणजे हा संप्रदाय आता इतक्या मोठ्या पद्धतीनं बाहेर पडतोय. मग वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञानेश्वरी पारायण सप्त्याच्या रूपानं असू द्या, गुरुचरित्र पारायण सोहळ्याच्या रूपानं असू द्या, जेणेकरून माणसाच्या शरीरामध्ये सर्व इंद्रियावरती ताबा मिळवणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू हे जाळण्याचं काम या संप्रदायाच्या माध्यमातून घडत असतं. माणसातलं माणूस पण शोधण्याचं काम या संप्रदायाच्या माध्यमातून घडत असतं. आणि म्हणून ही साधना निर्माण होण्यासाठी तुम्ही आता हा जो पारायण सोहळा अत्यंत उत्कृष्ट, कारण गेले मला वाटतं हे दुसरं वर्ष जरी आपलं असलं तरी इवलेसे रोप लावलेद्वारे, कारण सुरुवात याची छोटीच आहे, पण ज्या ज्या वेळेला आपण पुढे जाल त्या त्या वेळेला समजण्यासाठी, लक्षात येण्यासाठी काही वेळेला माणसांना वेळ लागेल. आणि काहींच्या लक्षात असं येईल की वेळ निघून गेल्यानंतर हे सर्व माझ्या लक्षात आलं. लक्षात घ्या. म्हणून आपण खऱ्या अर्थानं देवाला काय आवडतंय हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला यातलं साध्य जे आहे ते काही आपल्याला कळू शकत नाही. मग देवाला नेमकं काय आवडतं ते माझे संत सांगतायत. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे आईसाची दूर आहे. तो आपल्या दृष्टीस पडला पाहिजे. माझा गुरुदेव दत्तात्रय ते माझ्या दृष्टीस पडले पाहिजेत. आणि ते सदा दृष्टीमध्ये पडण्यासाठी तुमचं मन, अंतरात्मा त्याच्याप्रती एकरूप झाला पाहिजे. आणि तो एकरूप होण्यासाठी बघा ना, देवाचे द्वारे उपाक्षर भरी त्याने मुक्तिचारीसाठी. आपण म्हणतो ना मग घरात आम्हाला साधना नाही होत रे बाबा, नाही होत. आपल्याला माप वाटतं या ठिकाणी होईल, नाही होत. तुमचं कुठंतरी ती साधना प्राप्त करण्यासाठी त्याच्या सानिध्यात, त्यांच्या सहवासामध्ये, त्या मंदिरामध्ये ती साधना आपल्याला प्राप्त होत असते. कारण प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला मग बायका मुलं आहेत, आपले मित्रमंडळी आहेत, आपले शेजारी आहेत, त्यांच्या वातावरणातून बाहेर येण्यासाठी आपल्याला मंदिरात जावं लागतं. म्हणून मंदिराला ही उपमा खऱ्या अर्थानं दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत देवाची आवड लक्षात येत नाही, देवाला काय आवडतंय हे लक्षात येत नाही, तोपर्यंत आपला जो असणारा परमार्थ आहे, आपली असणारी साधना आहे, आपली असणारी भक्ती आहे, ती खऱ्या अर्थानं मी तर म्हणेन व्यर्थ आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. आता समजा एखादा जावई घरी यावा नाही का, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी यावा आणि सासूबाईंनी मस्तपैकी दुधाचा चहा ठेवावा, त्यामध्ये अद्रक टाकावा, गवती चहा टाकावी, तो चहाचा कप मानेने मोठ्या कष्टानं सुंदर असा बनवलेला चहा जावयाला द्यावा. आता जावई म्हणजे तर नाकातील मोती ठेवी घाणं परी राखी जावयाचा मान. ठीक आहे, चहाचा कप मामीने जावयाच्या पुढे ठेवला आणि जावयाने म्हणावं मामी मला तो चहा आवडत नाही. इतकं मामीला खराब वाटलं. मामी परत आले, सासऱ्यानं म्हणजे जावा तुम्ही तुमच्या हस्ते पितात का बघा, नाही म्हणते. सासऱ्यानं जावं तरी पेत नाहीत, मेवणी गेली तरी पेत नाहीत. सगळ्यांना पश्चाताप वाटावा आणि मग सासूबाई ठरवा, नाही नाही मी आयुष्यभर
तुरीच्या प्यालो. जावई पहिल्यांदा माझ्या घरी आला, एवढं घट 12 फॅटचं दूध आणलंय आणि दुधामध्ये छान पद्धतीने वेलची टाकली, अद्रक टाकलाय नाही का, गवती चहा, एवढा चांगला चहा बनवून जावई घेत नसतील तर मला खऱ्या अर्थानं जावयांना काय केलं पाहिजे, उताना पाडलं पाहिजे, पण चहा पाजले. आणि मग सासऱ्याने धरावं, मेवण्यानं धरावं, जावयाला अलता पाडून उताना पाडून चहा पाजला. मला सांगा, चहा चांगला होता का होता? पण चहा कुणाच्या आवडीचा होता? सासूबाईचा. जावयाला आवडला असेल का? तो नाही आवडला, कारण ते पितच नाही आणि काय घडलेला प्रकार हा त्यांना आवडलाच नाही. म्हणजे इथं आवड आपण कुणाची बघितली? आपली बघितली, स्वतःची आवड बघितली. पण त्यांना काय आवडतं हे आपण बघितलं का? नाही. म्हणून आपल्या देवाला, माझ्या गुरुदेव दत्तात्रयाला काय आवडतंय हेच आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या स्वतःला काय आवडतंय हे बघण्यामध्ये अर्थ नाही, लक्षात घ्या. तसं माझ्या हनुमंतरायाने सुद्धा लक्षात घ्या, ज्या वेळेला शक्ती लागली लक्ष्मणाला, शक्ती लागल्यानंतर हनुमंतराय गेले तिथं, संजीवनी समजत नाही, डोंगर उचलला आणला. पण ज्या वेळेला भरताच्या लक्षात आलं की माझ्या भावावरती काहीतरी संकट आलं आणि मग भरतानं बाण मारलं आणि हनुमंतरायांना खाली घेतलं. पण हनुमंतरायाच्या केसाच्या प्रत्येक रंध्रातून राम 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 हा नामाचा घोष होत होता. त्यावेळेला भरताच्या लक्षात आलं माझ्यातून चूक घडल्या, माझ्या असणाऱ्या बंधुरायांचा, प्रभू रामचंद्रांचा निष्ठावान भक्त आहे आणि माझ्या भावावरती कोण डोंगर घेऊन जात नव्हतं, तर माझ्यातून चूक घडल्या, हातामध्ये पाणी घ्यावं आणि मग ते जग मी प्रभू रामचंद्राचा निश्चित भक्त असेल तर हा असणारा जपी तपी संन्यासी शुद्धीवरती होती. हनुमंतरायाच्या मुखामध्ये भरताना सोडावं आणि हनुमंतरायानं शुद्धीवरती आल्यानंतर आहे असं बाणावरती बसवलं, भरताना हनुमंतरायांना पाठवलं. हनुमंतराय गेले, लक्ष्मणाला जी शक्ती लागलेली होती ती त्या ठिकाणी परत आली. पण 2 दिवस हनुमंतराय गपगप होते. बघा, प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराया अरे तू तर खुश व्हायला पाहिजे, लक्ष्मणाला शक्ती लागलेली, लक्ष्मण परत आलेला आहे आणि तू चेहरा का पाडलाय, पार्टिबिलिटी बदललीस का काय? बघा, त्यावेळेला हनुमंतराय म्हणले, देवा पार्टी नाही बदलली, मी जेव्हापासून भारतावरची जशी भेट झाल्या तसं मला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ भरत वाटायला लागला. अरे म्हणले मग म्हणजे? अहो देवा, ज्या अर्थी माझ्यामध्ये राक्षस दिसला भरताला, त्या अर्थी माझ्यात काहीतरी कमी होतं. मी राक्षस दिसायला नाही पाहिजे होतो. चूक नंबर 1. चूक दुसरी अशी आहे की जिथं जल हातामध्ये घ्यावं आणि भरताना म्हणावं की मी प्रभू रामचंद्राचा निश्चित भक्त असेल तर हनुमंतराय शुद्धीवरती होते. अरे देवा, मी हिमालयात जायची गरज काय होती? मी हातात जल घ्यायला पाहिजे होतं आणि मी प्रभू रामचंद्राचा निश्चित भक्त असेल तर लक्ष्मणाची शक्ती परत होती असं म्हणायला पाहिजे. मग माझ्यामध्ये अहंकार निर्माण झाला, माझ्यामध्ये अहंकार रूपी राक्षस निर्माण झाला आणि हा अहंकार रूपी राक्षस दिसला कुणाला? तर भरताला दिसला. आणि म्हणून माझे संत सांगताना सुद्धा सांगताय, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूचा भाविकाची, लक्षात घ्या. म्हणून अहंकार निर्माण होऊ दिला नाही पाहिजे, हे पण माझे संत सांगतायत. साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजत नाहीत. आपण अहंकारामुळे मी माझा आणि माझ्याशिवाय नाहीच काय चालू शकत, मी आहे म्हणून आहे, माझं वय झालं तरी घरात मी गेल्याशिवाय जेवत नाही, मी नसेल तर घरात काही चालत नाही. म्हणून एका साधूंच्या आश्रमामध्ये, बघा साधूंच्या आश्रमामध्ये एक आपला वयोवृद्ध असणारा 60-65 वर्षे वयाचा वृद्ध आमचा इसम कायम साधूंच्या आश्रमामध्ये जायचा. मग साधूंनी त्याची उलट परीक्षा घेतली. ते म्हणे, बाबा रे तुम्ही माझ्याजवळ येतायसा काय, जसं वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला तसा हा दृष्टांत आहे बघा. आणि मग त्या साधूनं म्हणावं की अहो तुम्ही हळूहळू आता जसं जुन्या काळामध्ये वानप्रस्थाश्रम असायचा तसं तुम्ही आता थोडं
थोडं घरातनं बाजूला व्हा. इथं आला असं की प्रत्येक गोष्ट घरातली सांगत बसतायचा. वय झाले, ठराविक वयाचा टप्पा झाला की मुलांच्या हातात कारभार द्यावा आणि या संप्रदायाच्या मार्गाला लागा. नाही म्हणले, अहो माझ्या घरातलं माझं पान सुद्धा हलत नाही, सगळं काय असेल ते नियोजन माझ्यावर. मी क्षणभर घरात जरी नसलो तरी सुद्धा काय माझ्याशिवाय काही चालत नाही. आणि साधूंनी खऱ्या अर्थाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. बघा, साधूने त्या असणाऱ्या वृद्ध इस्माची परीक्षा घेत असताना त्याला सांगितलं की बाबा रे, ठीक आहे, काय हरकत नाही. आज सुद्धा हिमालयामध्ये काय साधू राहतात, -डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये सुद्धा ते जिवंत राहू शकतात. का तर ती साधना आहे, ते योग आहे. आणि ज्यांच्याकडे योग आहे, साधना आहे, ते लोक त्यांच्या व्यायामानुसार किंवा योग साधनेनुसार आपल्या असणाऱ्या इंद्रियावरती विजय मिळवत असतात. तसं त्या साधूने त्यांना सांगितलं की दररोज तुम्ही इथं पहाटे 4 वाजता माझ्याजवळ या. कुणाला? त्या बाबांना सांगितलं. बाबा दररोज जायला लागले आणि त्यांनी योग सामर्थ्यानं हळू त्यांच्याकडून योग शिकवून घेतले. आणि 1-2 वर्ष गेल्यानंतर त्यांचं असणार जे शोषणावरती जे नियंत्रण आहे, ते शोषणावरती नियंत्रण मिळवायला सुरुवात केली योग सामर्थ्यानं. आणि तब्बल 4 तास श्वास न घेता जिवंत राहता येतं अशा पद्धतीचं योग ते प्रकार त्यांच्याकडून करून त्याने विजय मिळवला. नाही असं नाही. आणि मग साधूंनी सांगितलं, आता तुम्ही यावरती विजय मिळवला, आता मी सांगतो तेवढं करा. म्हणजे काय करायचं? काय नाही, आता इकडं न येता उद्या घरी झोपा आणि तुम्ही सकाळ उठायचं नाही. ज्या वेळेला घरातला किलबिलाट चालू होईल त्यावेळेला तुमची योग माया सुरू करा. जेणेकरून 4 तास विना श्वास घेता तुम्हाला जे आपण योगा शिकवलाय त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी झोपेतच करा. आणि मग 4 तासाच्या योग मायेतून या प्रापंचिक जीवनातून तुम्हाला मुक्तीच्या पलीकडला जीवन मार्ग तुम्हाला पाहायला मिळेल असं म्हटल्याबरोबर म्हटले ठीक आहे. आणि मग घरी तो प्रकार त्यांनी केला. सकाळी किलबिलाट चालू झाला तर हे झोपलेले. मुलाला वाटलं कंटाळले काय दररोज ते साधूंच्या आश्रमात जातात, आज काय कसे गेले नाही. मुलांना सांगितलं ठीक आहे, कंटाळा आला असं झोपले असेल, अर्धा तास वाट पाहिली. आणि 7:30 वाजता त्यांनी चादर काढली तर वडिलांचे डोळे नुकसे, नाकाजवळ बोट नेलं, श्वास घ्यायचा बंद झाला. बाकी काय बघितलंच नाही. मुलगा आरडायला लागला, मुलगा आरडतोय म्हणून त्यांची पत्नी आरडायला लागली, घरात सगळा आरडाओरड सुरू झाला. बाबा निघून गेले. असाच प्रकार सुरू झाला. आणि मग आता 7:30 पासून 4 तास म्हणजे 9:30 वाजेपर्यंत त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, पहिल्या तासाभरामध्ये रडण्याची प्रक्रिया मोठी असते, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने हळूहळू कमी होत जाते. आता जास्त आपल्याला खोलात शिरायला नको. आणि मग सगळा प्रकार झाला. पाहुणे आले, आंघोळ घातली, ह्याला चटकं बसलं, पण काय करायचं, साधूने सांगितले बोलायचं नाही का. आणि मग ते असणाऱ्या याच्यावरती बांधलं, त्यांना एवढं करकचून बांधलं तरी सुद्धा साथ नाही, बोलायचं नाही, श्वास तर घेऊ शकत नाही. आणि मग अशा अवस्थेमध्ये असताना त्याला वाटलं आता ते म्हणजे म्हातारा बाबाला वाटलं साधू आले तर बरं, नाही तर माझं अवघड होईल. तोपर्यंत साधू तिथं पोहोचले आणि साधूने सांगितलंय, बघा माझ्या आश्रमात येणारी ही व्यक्ती आहे, अहो हे माझे शिष्य आहेत. खऱ्या अर्थानं मी आज त्यांना जिवंत करण्याचं एक शक्ती आहे माझी. त्यानुसार किती कमंडलू आणलेला होता. आणि मग दूध वगैरे कमंडलूत आणायला सांगितलं, दूध बसलं आणि खिशातली एक पुडी काढली. पुडी कशाची पुडी होती? साधी होती, आपण किती साखर. पण सांगताना सांगितलं यामध्ये पावडर आहे. आणि एक लक्षात घ्या, यांना जिवंत करायचं काम माझं आहे, पण यांच्या बदल्यात कोणाला तरी जावं लागेल. काय सांगितलं? कोणाला तरी जावं लागेल. जसं पहिल्याच रात्री प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर लक्ष्मणाला झोप आली, लक्ष्मणानं निद्रा मातेला प्रसन्न करून घेतलं. निद्रा माता म्हणाली की मी तुम्हाला प्रसन्न होते, पण 14 वर्ष कुणाला झोपावं लागेल. लक्ष्मणाच्या धर्मपत्नीला 14 वर्ष झोपावं लागलं, झोपलेला 14 वर्ष ती झोपली. का? जावासाठी जावं झोपली. बघा त्या किती आहेत. त्या काळातल्या जावा आत्तातल्या जावा हा जमीन आसमानाचा फरक. त्या काळातले भाऊ आत्ताचे भाऊ म्हणजे कर्मावरती सिद्धांत होता. प्रभू रामचंद्राची सगळी इष्टिका, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. एक बाणी म्हणजे काय तर ते बाण हे तिचं शस्त्र आहे.
क्षत्रिय आहे, क्षत्रिय कुलावंतच आहे, त्यामुळे तिने लढणं हे त्यांचं कार्य आहे, त्याच्यावरती त्यांचं प्रेम. म्हणून एक बाणी. आपण कुणबी आहे, शेतकरी आहे, ब्राह्मणाच्या घरी लिहिणं पूर्वेच्या घरी जाणं असा जुन्या काळाची म्हण आहे. तशा पद्धतीनं कर्मावरती विश्वास ठेवणारं हे प्रभू रामचंद्राचं असणार आपलं रामायण असेल ते सुद्धा त्या प्रकारचंच आहे. तसं जसा त्याग केला उर्मिलेनं 14 वर्ष झोपली, तशी 14 वर्ष लक्ष्मणाला झोप लागली नाही. 14 वर्ष रक्षण करावं. तसं या साधूने सांगितलं, जिवंत करतो बाबांना, पण त्यांच्या बदल्यात कोणाला तरी जावं लागेल. कुठं? देवाला. पाहुणे पायाने पटकशी किका मारल्या, निघून गेली. तर इथं थांबायला नाही का, शेजापाजारी बाजूला निघून गेले. आणि मग त्यांच्या मुलांना विचारलं. मुलं म्हणले आम्ही नाही, आम्ही कसं जाऊ, म्हातारा माणूस आहे, पिकलं का नाही कळलं काय आता त्याचा विषय. म्हातारा ऐकतंय. धर्मपत्नीला विचारलं, ती म्हणते काय नाही, माझ्यापेक्षा त्यांचं आयुष्य 4-5 वर्षांनी जास्त, मी अगोदरच जाऊ का, मी कशी जाऊ, म्हातारे बाबा आहे, जाऊ दे आता. राणाची सगळी थांबली. सुनबाईंना विचारलं, सुनबाई म्हणले आम्ही काय रक्ताच आहे, ते रक्ताची आहे तर पूर्ण ती गपची पाहिजे, आम्ही कशासाठी करू. एकंदरीत ह्यातला सारासार विचार केला तर शेवटी त्या बाबांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी कुणी ऐकायला तयार नाही. आणि मग साधूने सांगितलं, हे जे आहे मी तयार केलेलं आहे ते मी स्वतः पितो. सगळे म्हणले हो हो प्या प्या नाही का. साधू म्हणले की जाऊ दे का, तुला कुठं देवा घातला, कोणाच्या काय जायला, आपला काय संबंध आहे, आपले बाबा आता परत येतात, साधूला जाऊ दे नाही का. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं प्रत्येकाला वाटतं, पण आमच्या घरात नको, कुणाच्या तरी शेजाऱ्याच्या घरात. तसं आता त्या साधूने पण ते शिकवून टाकलं. साधू पिले तसे हे उठून बसले. हे उठून बसण्याचा आनंद कुणाला जास्त झाला नाही. साधू केव्हा मरतोय इकडं सगळेजण बघायला लागले. बाबा रे आता हे पिलेलं आहे, प्राशन केलेलं आहे, हे कधी आता एकदाच जात आहे, इकडं सगळ्यांचं लक्ष आहे. म्हणजे आपल्या या असणाऱ्या जीवाचा शोध खऱ्या अर्थानं आनंदापेक्षा दुःखाकडे जास्त आहे. माझ्या जवळ काय आहे याच्यापेक्षा माझ्या जवळ काय नाही याचा आपण जास्त विचार करतो. त्यामुळे ठेविले अनंत तैशेची राहावे, परिचिती असू द्यावी समाधान. मग समाधानामध्ये जर सुख असेल तर ते सुख कुठं आहे, तर ते सुख इथं आहे. ते सुख आहे इथं आहे. आणि म्हणून जे आवड आहे, जो प्रकार आहे, जो आवडीचा प्रकार आहे, तो जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपलं जीवन घेत नाही. कारण आपण या संसार सुखामध्ये या संसाराच्या पायी हरिनाम सुचत नाही. या संसाराच्या पायी संसाराचे अवघड कोडे, जेवढे करील तेवढे थोडे. संसाराचे अवघड कोडे बघा ना, जेवढे करील तेवढे थोडे. या संसाराच्या पायी संसाराची अवघड बेडी, त्यातच आहे लाडी लबाडी. कसंही असू दे आपल्याला खोटं हे बोलावंच लागतं. संसाराची अवघड बेडी, त्यातच आहे लाडी लबाडी. या संसाराच्या पायी, या संसाराच्या पायी. आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये हरिनाम सुचत नाही, म्हणून आपल्याला इथे यायचं आहे. इथं आपल्याला ते साध्य होणार आहे. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते देवाच्या मंदिरात मिळणार आहे. ते आपल्या असणाऱ्या या गुरुग्रंथराज पारायण सोहळ्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने मिळणार आहे. आणि ते समजण्यासाठी, देवाची आवड समजण्यासाठी माझ्या संतांचा आचार विचार समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आचार विचारामध्ये आपल्याला सांगितलं जातं की शुद्ध अंतःकरण आपल्याला व्हायचं असेल तर खऱ्या अर्थाने शाकाहारी व्हा. म्हणजे मूळ कुठं आलं पाहिजे. मग मला सांगा तुम्ही, एखाद्या जीवाला मारून नाही का, मी सुद्धा पहिलं करत होतो. आणि मग ज्या वेळेला असा मार घालण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला मला आणि अशी काही लोक भेटले ना, तुका म्हणे काय वाचेचा रसा, मनाचा निर्मळ, त्याचे गाळा माळ असो नसो. मला म्हणजे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, कशाला माळ वेळ टाकायचं. आहो वाचन रसाळ असलं, मन निर्मळ असलं की झालं. पण वाचन रसाळ व्हायला आणि मनानं निर्मळ व्हायला शाकाहारीच असं त्याशिवाय दिसा
एखाद्या जीवाला बघा, एखादा माणूस मृत झाला तर त्याचा अग्निसंस्कार झाल्यानंतर आपण परत आल्यानंतर घरी कपडे काढतो, आंघोळ करतो, गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकतो, किंवा आपण रक्षा विसर्जनास आल्यानंतर सुद्धा कपडे बाजूला काढतो नाही का, मग आंघोळ करतो, गोमूत्र वगैरे आपण अंगावरती टाकतो, शुद्ध होतो. थोडक्यात मला काय सांगायचं, आपण शुद्ध होतो. एका जीवाला मारल्यानंतर म्हणजे त्याचा जो मरत असतो, नैसर्गिकरित्या मेल्यानंतर त्या जीवाच्या पासून आपण परत घरी आल्यानंतर आपण शुद्ध होत असतो. मग एखाद्या जीवाला आपण स्वतः मारतोय आणि तो जीव पोटात आहे, बघा मी काय म्हणतो, तो जीव पोटात असेल तर त्या जीवाला झालेला वेदना, त्या जीवाला झालेला त्रास, त्याचं रूपांतर आपल्या रक्तामध्ये होत असतं. आणि म्हणून आपले विचार, आपले आचार त्या पद्धतीनं होत असतात, क्रूर होत असतात, हिंस्र अशा पद्धतीने होतात, हिंसक होत असतात. आणि म्हणून माझ्या संतांनी सांगितलेले की पुन्हा तुम्हाला त्या पद्धतीनं काय बनावं लागेल, तर शाकाहारी बनावं लागेल. मग देवाला काय आवडतं तर त्या पद्धतीनं तुम्हाला अशा पद्धतीनं शाकाहारी, म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगितलंय आवड्या देवाच्या तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. मग हा वैष्णव शब्द असाय, मग कुणाचा कळवळा असायला हवा तर माझ्या साधू संतांचा असायला हवा, की ज्यांना देवाविषयीची आवड आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, गोडी आहे, अशाच्या सहवासामध्ये आपल्याला चांगलंच ऐकायला. शिव्या देणाऱ्या माणसांच्या संगती जर तुम्ही राहिला तर दिवसभर त्यातले 4 शिव्या आपण शिकू आणि डोक्यामध्ये तेच विचार. चांगल्या विचारांच्या संगतीत राहिला तर आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार राहत असतात. इथं आता हा सोहळा सुरू आहे, हा जो परिसर आहे, मग या परिसरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होतं, मांगल्यमय वातावरण निर्माण होतं, लक्षात घ्या. आणि मग पॉझिटिव्ह सकारात्मक ज्या लहरी आहेत त्या सकारात्मक लहरी आपल्या परिसरामध्ये निर्माण होत असतात आणि त्यातून आपल्या असणाऱ्या अंतरात्म्याला एक विलक्षण अशा पद्धतीची अनुभूती आपल्याला येत असते. आणि ज्या वेळेला आपल्याला बघा, आता डॉक्टर दादा या ठिकाणी आहेत, एखाद्या पेशंटला जरी कितीही त्रास असो, किती पण त्रास असो, किती दुखणं असू दे किंवा काय असू दे, ज्यावेळेला त्यांच्या जवळ जातात त्यावेळेला त्यांनी तपासल्यानंतर ते पहिलं एक वाक्य वापरतात, काहीही नाही, ओके होईल, 2-3 दिवस औषध घ्या, इंजेक्शन घ्या. त्या 50% पेशंट तिथं चांगला होत असतो. ही 50% जी सकारात्मकता आहे ती औषध देण्यापूर्वीची आहे. मग कुणावरती विश्वास आहे तर आमच्या डॉक्टरांच्यावरती विश्वास आहे. आणि 50% तुम्ही औषधानं चांगलं होता आणि 50% त्यांच्या सांगण्यानं चांगलं होता. तसं ही साधना आहे, ही साधना माझ्या संतांची आहे. तुम्ही इथं आल्यानंतर आपोआप तुम्ही 50% चार्ज होता, नुसते श्रवण बघतो. बरं असंही नाही, इथं प्रवचनकार आहे, त्यांना 100% देव पावतो आणि आम्ही बसलोय आम्हाला नाही एवढा पावतो नाही. इथं दिसणाऱ्या उचलणाऱ्यांना पावतो, इथं सतरंजी टाकणाऱ्यांना पावतो, इथं रेडिओ कुणी लावले त्याला पावतो, येणे दक्षिणा दिलेले त्यांना पावतो नाही का. म्हणून देवाच्या दरबारात जाताना सुद्धा मोकळ्या हाताने कधी जायचं, यथाशक्ती. आणि म्हणत नाही लाखांना रुपये द्यायचे, यथाशक्ती इथं दान करा आपापल्याकडे नाही का. खारुताईच्या पाठीवरती प्रभू रामचंद्रानं नाही का शबासकी द्यावी. काय ते खारुताईने केवढा तो सेतू बांधत असताना, मग तो सेतू बंद करत असताना तिचं योगदान काय, पाण्यामध्ये जावं, अंग भिजवावं, बाहेर यावं, वाळून लोळावं पुन्हा, म्हणजे तिची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला महत्व आहे. तेव्हा तुम्ही किती दान देताय ती यथाशक्ती. यथाशक्ती शब्द असा आहे की मी समजा 1,00,000-2 लाख रुपये जर पगार घेत असेल तरी माझं योगदान तिथं त्या पद्धतीने पाहिजे, नाही तर मी जाताना 5 रुपये टाकायचं, ह्याला यथाशक्ती म्हणत नाही. म्हणून देवाच्या दरबारात जात असताना सुद्धा त्या पद्धतीनं आपली साधना असायला हवी, त्या पद्धतीनं आपली श्रद्धा असायला हवी. आणि मग सात्विकता येण्यासाठी तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवा. मग तो गोपीचंदन टिळा, हा टिळा लावला, माझा अष्टगंध लावला, तर या कपाळामध्ये एवढं सामर्थ्य आहे की 6वीचं 5व्या दिवशी लिहिलेलं भविष्य चुकत नाही. ते चुकवण्याची ताकद ही नामामध्ये आहे आणि ती आपल्या कपाळामध्ये. म्हणून कुंकू कपाळाला लावतात, अष्टगंध कपाळाला, विभूती कपाळाला, हुक्का कपाळाला नाही का, गुलाल असला तर कपाळाला लावतात. कारण हे आपलं असणार भविष्य बदलण्याची ताकद ती आपल्या कपाळाला. म्हणून आपण कपाळ टेकत असतो देवाच्या चरणावर.
ऐसा सॉरी तुळशीमाळ गळा गोपी चंदन ठिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आता वारी आली नाही साधन निर्धारी आलं नाही देवाची तुम्ही वारी करा म्हणजे गुरुदेव दत्तात्रयांची वारी करा आणि पायी साधना झाल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत पोहोचण्याचा हा एक साधा आणि सोपा सरळ मार्ग आहे. किती सोशल मीडिया येऊ द्या, टीव्ही येऊ द्या, इंटरनेट येऊ द्या, काही येऊ द्या, तुम्ही बारकाईने अभ्यास केलाय का? आपलं चांद्रयान झेपावलं तरी सुद्धा आमचे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी गेले. ही अदृश्य शक्ती आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो. आज कोर्टात गेलं तर पहिल्यांदा भगवद्गीता ठेवली जाते, त्याच्यावरती हात तुमचं तिथं इथं कायदे असू द्या, पुरावा असू द्या, काय असू द्या, पण तिथं हात ठेवावा लागतो. म्हणजे हा जो विश्वास आहे, हा विश्वास कोणावरती ठेवायचा तर ते कुठेतरी एका अदृश्य शक्ती आहे. आणि ती अदृश्य शक्ती जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपला परमेश्वरावरती विश्वास बसत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून या साधनेपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाला पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा एका ठिकाणी असंच निवांतपणे बसलेले होते आणि नाथ महाराज बसल्यानंतर एक भक्त पळत पळत आले आणि नाथ महाराजांच्या पायाला धरलं. लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या पायाला धरल्यानंतर नाथ महाराजांनी सांगितलं की कशासाठी आले? काय नाही, माझ्या पोटासाठी आले. मला भूक लागली आहे, मला जेवण पाहिजे, पण आजच्या पुरतं पाहिजे असं नाही, मला काय पाहिजे. अरे पण पगार पाणी काही पाहिजे ते काम करतो, मला काय पगार देशीला ती द्या, पण मी तुमच्या घरीच थांबणार. बघा असं करेल तो श्रीखंड्या नावाचा व्यक्ती 36 वर्ष एकनाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरत होता. 36 वर्ष. आणि एके दिवशी आमचे असणारे काशीचे पंडित त्याच्या स्वप्नामध्ये देव आला. तो पळत बिचारा नाथ महाराजांच्या घरी आला आणि त्यानं नाथ महाराजांना साष्टांग दंडवत गाठला. सांगितलं, महाराज माझ्या रात्री स्वप्नामध्ये देव आला. नाथ महाराज म्हणले, इतके वर्ष झालं मी देवाची आराधना करतोय, माझ्या स्वप्नात देव आला नाही, तुमच्या स्वप्नात आलाय. नाथ महाराज पाठीमागे सरले, तिन्ही साष्टांग दंडवत त्याला गाठला त्या पंडितांना काशीच्या. बघा अहो म्हटलं कुठला ऐका, माझ्या स्वप्नात देव आला आणि देवानं सांगितलंय तुम्हाला चतुर्भुज रूपात दर्शन घ्यायचं असेल तर पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरात येऊ. तुमच्या घरात देव आहे असं आम्हाला कळलं होणार. नाथ महाराजांना प्रश्न पडला, चतुर्भुज रूपात माझ्या घरी कोण देव आहे? आणि म्हणून घरात गेला धर्मपत्नीला विचारला, अगं ऐकलंस का? हे काय म्हणतात आहे की काशीचे पंडित आले त्यांच्या स्वप्नात देवाला आहे आणि ते म्हणतात पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी मी चतुर्भुज रूपामध्ये. असं कोण आहे आपल्या घरी? देव आहे का आपल्या घरी? इकडं थोडं पहिलं धर्मपत्नीने विचार केला, अहो कोण आपल्या घरी असं आहे? पुन्हा लक्षात आलं, अरे आपल्या श्रीखंड्या तरी नसेल. अरे बघा इकडे तिकडं श्रीखंड्याला, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, बाहेर पाहिलं आत पाहिलं, पाणवठ्यावर जावा कुणीतरी पहा, श्रीखंड्या काय? आणि मग नाथ महाराजांच्या असं लक्षात आलं, अरे बाबा 36 वर्ष माझ्या घरामध्ये जिनं कावडीनं पाणी भरावं, मी सांगल तसं ऐकावं, मी सांगल तिकडं पळावं तिनं, असं असणारा श्रीखंड माझ्या घरी आज नाही. म्हणजे माझ्या घरी 36 वर्ष पाणी भरणारा अखिल कोटी ब्रह्मांड नाही पांडुरंग परमात्मा असावा. आणि मग टाकून पडायला सुरुवात केली. कुणी? नाथ महाराज. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल
अगदी अंतरात्म्यापासून नाथ महाराजांनी हाक मारल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं विठेवरच्या मालकाला. आणि म्हणून म्हटलं जातं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अखंड भक्ती भावे, अखंड भक्ती भावे, निळावंदी त्याचे पाय, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निळावंदी त्याचे पाय, आरती ओवाळू स्वामी एकनाथ, आरती ओवाळू स्वामी एकनाथ. जगाच्या मालकाला तिथं यावं लागलं. म्हणजे माझ्या नाथ महाराजांनी देवाची आवड काय आहे ही शोधली, त्यामुळे देवाला तिथं यावं लागलं. आणि मग नाथ महाराजांनी सांगितलं, श्रीखंड्या म्हणून माझ्या घरी 36 वर्ष राहिला, पाणी भरलं कावडीनं. आज सुद्धा एकनाथ षष्ठीला बघा देवाची पंढरपूरची कावड आल्याशिवाय तिथं रांगण भरलं जात नाही. देवाच्या मालकांना सांगितलं, आता मला जावं लागेल, वर्षातून एकदा मी एकनाथ षष्ठीला त्या ठिकाणी येईल. आणि तिथं असणाऱ्या उद्धव खांबामध्ये देवाला उतरवावं लागेल. मला काय सांगायचं, म्हणून आपण फक्त आपली आवड काय आहे ही बघायचं नाही का. आणि मग तेच माझ्या जनार्दन एकनाथ महाराजांना आवडत असतं. एका जनार्दनी ऐसा याचा ने कैसा ने हा ने, तो देवा परम पुण्य जगी, आणि तोच देवाला खऱ्या अर्थानं आवडत असतो. म्हणून आपण आपल्या पद्धतीने यथाशक्ती हा जो असणारा भक्ती संप्रदाय, ज्ञान संप्रदाय, कारण ज्याच्या घरी ग्रंथ नाही ते घर कधी शांत नाही. ऐका, ज्याच्या घरी ग्रंथ नाही ते घर कधी शांत नाही. ज्याच्या घरात आरती नाही त्या घराची कधी कीर्ती नाही. ज्याच्या घरी पूजा नाही त्याच्या घरी मजा नाही. लक्षात घ्या. म्हणून तसंच आपल्या या गणपतीच्या मंदिरामध्ये लक्षात घ्या, या असणाऱ्या मंदिरामध्ये पूजा नाही तर मजा नाही, आरती नाही तर आपल्या गावाची कीर्ती नाही, आणि आपल्या गावामध्ये ग्रंथ नाही तर ते गाव कधी शांत नाही. आज सुद्धा आमच्या या प्रवचन रूपी सेवेला अगदी तन्मयतेनं बघा दूध घेऊन आले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आमची दखल गावात कुणी तुम्ही नाही जरी घेतली सा तरी घेणारा नाही घेतली. लक्षात घ्या. म्हणजे त्यांना सुद्धा त्याची आवड लागली, त्यांना त्याची रुची लागली. काय नाही, माझ्या गावामध्ये हा भक्ती संप्रदाय आहे, हा ज्ञान संप्रदाय आहे, हा पारायण सोहळा या ठिकाणी निर्माण होत असेल, माझंही काहीतरी इथं योगदान पाहिजे, म्हणून त्याने आज दूध इथं या ठिकाणी आणले. ही श्रद्धा माझ्या गणरायाप्रती, माझ्या गुरु दत्तात्रयांच्या प्रती निर्माण व्हायला हवी. आणि म्हणून जास्तीत जास्त वाचकांनी या असणाऱ्या आपल्या ग्रंथातून आचार विचार आणि उच्चाराचं अंतकरणाचं शुद्धीकरण व्हायचं असेल तर आपण हा ग्रंथ नित्यनेमानं खरं वाचला पाहिजे. पण हा 3 दिवसाच्या पारायण सोहळ्यातून ही मला वाटतं 3 खंडामध्ये विभागलेल्या, तुम्ही मगाशी म्हटलात त्या पद्धतीनं. मग ते ज्ञान कांड, पुन्हा भक्ती कांड आणि कर्मकांड या 3 कांडामध्ये हा विस्तार अशा पद्धतीनं सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यामधली खरी साधना भक्ती संप्रदायाच्या रूपानं नाही का. म्हणून देवाला आवडत ते भक्तानं करावं, राजाला आवडत ते सेवकानं करावं, पतीला आवडत ते पत्नीनं करावं, आणि गुरुला आवडत ते शिष्यानं करावं. म्हणून देवाला जे जे आवडत ते खऱ्या अर्थानं एकदम पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण करत राहूया. या पनोमरे सारख्या अत्यंत पुण्य पावन क्षेत्री आपल्या छान पद्धतीच्या नाही का. कधी ह्या उन्हाळ्यामध्ये ओढा आटत होता, केवढं मोठं पुण्य आहे. आपलं मंदिर बांधलं आणि पाणी सुरू झाले, म्हणजे वरती धरण झालं त्या निमित्तानं, आणि हा ओढा कायमस्वरूपी ओलागार व्हायला सुरुवात झाला. त्यामुळं हे फळ आपलं फुललेलं आहे नाही का. शेती चांगल्या पद्धतीने फुललेली आहे. म्हणजे गावी पण तितकाच चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण झाला, मुंबईलाही तितक्याच चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माण झाला. म्हणून काय आपण त्या रोजगारामध्ये, त्या प्रपंचामध्ये, आपल्या कामामध्ये व्यस्त असताना त्यांच्याकडे पण आपण जिथून ज्याचा निर्माण करता आहे का तो आपल्या मनामध्ये असायला हवा. मी पतंग त्याच्या आधी धागा आहे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत
त्याच्यातून असणारा जीवनाचा जगण्याचा मूलमंत्र काय आहे तो नक्की आपल्याला यामुळे समजणार नाही. म्हणून पुनश्च एकदा देवाच्या आवडीचा आपण करायला हवया. आवडे देवाशी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार घडला पाहिजे. 3 दिवसाचा तर सोहळा आहे. 3 दिवसामध्ये भजनाचा आनंद लुटा, 3 दिवसामध्ये वाचनाचा आनंद लुटा, 3 दिवसामध्ये प्रवचनाचा आनंद लुटा. ज्याच्या वेळेला जेवढा वेळ आपल्याला मिळत होतो त्या साधनेसाठी वापरा. आणि 3 दिवसाच्या या सोहळ्यामध्ये आपण तर सहभागी व्हायचं आहे. आणि मग अशा पद्धतीचं दोन्ही मंदिर आपली भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, या ठिकाणी गुरुचरित्र पारायण सोहळा आहे. 2 टप्प्यामध्ये 6 महिन्याची बॅटरी चार्जिंग होते. वर्ष निघून जाते बघा ना. बॅटरी चार्जिंगला लावली रात्रीची शेतकरी लावते, रात्रभर तो काय करतोय पाणी पाजतोय. तसं हा देहरूपी बॅटरी आहे. ही सर्व असणारी इंद्रिय आहे, ही चार्जिंग आहे. मग त्या पारायण सोहळ्यात 6 महिन्यात ती बॅटरी चार्जिंग झाली. आता या पारायण सोहळ्यात तुम्ही हा देहरूपी बॅटरी चार्जिंग करा आणि ती चार्जिंग बॅटरी वर्षभर आपली फ्रेश राहील. म्हणून या नाम सोहळ्यामध्ये सर्वांनी यथाशक्ती अशा पद्धतीने आपण छान पद्धतीने हा सोहळ्याचा आनंद लुटूया. या प्रथम दिवसाचं पुष्प गुंफण्याची, प्रवचन रूपी सेवा करण्याची माझ्यासारख्या सामान्य पामरांना सेवा प्राप्त करून दिल्याबद्दल सर्व संयोजकांना मी धन्यवाद देतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुराण श्री गोपाल श्री गुरुनानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा भैरवाच्या नावानं. यानंतर